हिराबाई महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमारी अन्वी नितेश ठाकूर यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था. सर्वांचं मनापासून आभार. चला काय सामना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. आपल्याला जर विचार केला दोन टीम मध्ये तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळेल. जिथे सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच तिरंगा 11 धुंद्रे विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती वोडाफोन क्रिकेट संघ वहाल. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाहीत. तर बघा सामना सुरू होण्यावर मी पुन्हा एकदा हे देणगीदारांची नावं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. माननीय रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार यांच्या वतीनं 1.5 लाख रुपये. मेसर्स हयात स्टील प्रायव्हेट लिमिटेड सय्यद भाई ग्रुप यांच्या वतीने 1 लाख रुपये. मान्य श्री जयम म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष यांच्या वतीनं 75,000 रुपये. गजानन म्हात्रे साहेब उद्योजक यांच्या वतीनं 75,000 रुपये. मेसर्स SS एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं 75,000. सचिन शेठ घरत साहेब माजी उपसरपंच गव्हाण यांच्या वतीनं 50,000. त्याच्यानंतर मेसर्स SSPL यांच्या वतीनं 50,000. GV एंटरप्राइजेस कॅटरर्स मान्य श्री गणेश पाटील साहेब आणि विलास पाटील साहेब यांच्या वतीनं 35,000 रुपये. जितेंद्र दामोदर म्हात्रे साहेब माजी सरपंच यांच्या वतीनं 25,000 5 रुपयाचं योगदान. मीनाक्षीताई नारायण पाटील भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष नावे यांच्या वतीनं 25,000. सागर शेठ ठाकूर साहेब डील एंटरप्राइजेस माजी उपसरपंच नावे आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं योगदान. उत्तम शेठ म्हात्रे साहेब मेसर्स अंकित कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं योगदान. महेंद्र शेठ घरत साहेब अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं योगदान. चंदन भोईर यांच्या स्मरणार्थ आशिष सकाराम पाटील साहेब माजी अध्यक्ष ग्राम सुधारक मंडळ नावे यांच्या वतीनं 30,000 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर नो बॉल करार या ठिकाणी आलाय पंचांचा. चला बाकी अनाउन्समेंट आपण ओव्हर नंतर करूया. धन्यवाद रॉकस्टार. खऱ्या अर्थाने पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर नो चेंडू पाहायला मिळाला आणि चौकार सुद्धा आलाय. खरं तर ही मॅच सुरू झाली सुदर्शन नक्की, परंतु मागच्या मॅच मधून अजून आपण बाहेर आलो नाहीये. कदाचित तो चेंडू सोडणं गरजेचं होतं का हा प्रश्न अजून पडलाय. वाईडने जिंकण्यापेक्षा एखादे चेंडू बॉलिंग धावले असते किती बरं झालं असतं. तर बघा मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या तुम्हाला मिळाल्या आहेत त्या ट्रॉफ्या तुम्हाला टी शर्ट्स घालून खेळायचं आहे या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या टी शर्ट्स खेळाडूला मिळाल्या आहेत त्या तुम्हाला घालून खेळायच्या आहेत. येस ओके थँक्यू रॉकस्टार. फ्रीट आहे हा, विकेट नाही आहे लक्षात ठेवा, कारण पहिला चेंडू नो होता. आणि खऱ्या अर्थाने मायरा स्पोर्ट्स कोलंबोसरे हार कर जीतने वाले को बाजीगर कहा जाता है याचं उदाहरण पाहायला मिळालं. खूप सुंदर मॅच, धावा डिफेंड करून दाखवल्या खऱ्या अर्थाने. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे आशाल मुद्दजरने पाहिलं गेला होता. येस, आणि निश्चितच पंचांचा इशारा हा आलाय की लेग बायची 1 रन मिळेल. कदाचित हा लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू आहे का काय, ऑफ स्टंपला बाहेर सोडून चेंडू आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप सिन्स इट विल बी नॉट आउट. निश्चितच चौकार आला होता, चौकाराने 9 धावा आल्या होत्या. त्या म्हणजेच आता धावसंख्या आपण पाहतोय 7च्या घरामध्ये. खऱ्या अर्थाने स्ट्रेंजरचे अनेक असे व्यक्तिमत्व आहेत जे आमच्यावरती कायम प्रेम करतात. बेल ऑफ झाल्यात, हिट विकेट झाला हा गडी. स्वतःच्याच पायाने स्वतःच्या पायावरती कुराड मारली, फलंदाज बाद. तर बघा इथे आतापर्यंत मी देणगी वाचली ती जवळजवळ फक्त 14 जणांची जर विचार केला तर 8-9 लाखाच्या घरात असेल. त्याच्यानंतर मेसर्स नेशन वाईड शिपिंग यांच्या वतीनं 15,000. मेसर्स सदानंद इंजिनियर यांच्या वतीनं 15,000. मेसर्स हॉल ऑप्शन यांच्या वतीनं 15,000. मेसर जिंदाल ट्रेनिंग यांच्या वतीनं 15,000. मेसर्स SP लॉजिस्टिक यांच्या वतीनं 10,000. गावदेवी एंटरप्राइजेस अँड लॉजिस्टिक यांच्या वतीनं 12,000. महिला मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं योगदान. मान्य श्री प्रदीप सीताराम ठाकूर साहेब यांच्या वतीनं 10,000. चंद्रकांत एकनाथ घरत साहेब यांच्या वतीनं 10,000. कृष्णा सीताराम भोईर साहेब गव्हाण विभाग प्रमुख यांच्या वतीनं 10,000.
जय किशोर घरत साहेब जय कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 10,000 मेसर्स NRG एंटरप्राइजेस मान्य श्री नवनाथ म्हात्रे साहेब आणि मान्य श्री राजेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपये हरिश्चंद्र बालाराम म्हात्रे साहेब माजी सरपंच नावे यांच्या वतीनं 10,000 रुपये मान्य श्री कुमार करण भोईर व कुमार ऋतिक म्हात्रे यांच्या वतीनं 10,000 मेसर्स युनिटेक इन्फॉर्म यांच्या वतीनं 10,000 रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 10,000 मान्य श्री संजय छाया ठाकूर माजी उपसरपंच नावे यांच्या वतीनं 10,000 स्टार क्रिकेट क्लब नावा यांच्या वतीनं 10,000 शैलेश शेठ पाटील उपसरपंच नावे यांच्या वतीनं 10,000 अमर शेठ केसरीनाथ म्हात्रे माजी उपसरपंच बामणडोंगरी यांच्या वतीनं 10,000 राजेश शरण म्हात्रे साहेब जय महाराष्ट्र लॉजिस्टिक यांच्या वतीनं 10,000 आणि महेश हरिश्चंद्र भोईर साहेब यांच्या वतीनं 10,000. आता पुढची आम्ही अनाउन्समेंट नक्कीच एका ओव्हर नंतर करू. निश्चित लिस्ट मोठी आहे त्यामुळे वेळ द्यावा लागेल. काय सुंदर चेंडू फेकला गेला अगदीच. हा चेंडू जर पाहिला तर हलकासा बाहेर आलाय. फलंदाजांनी स्लो पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु आतापर्यंत पाहिलं तर एक चौकार पहिल्या चेंडूवरती नो बॉलच्या स्वरूपात आला होता. त्यानंतर मात्र हिट विकेटचा एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित चिर्लेकर आणि सुदेश मात्र नॉन स्ट्राईक एंडला कट केलाय. निश्चितच फ्लाय स्लिपमध्ये चेंडू पकडला जातोय. एक धाव जरूर मिळेल. संत गतीचा क्रिकेट सुरू आहे. पहिल्या 5 चेंडूंमध्ये पाहिलं तर वोडाफोन वहाल संघाच्या धावसंख्या पण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 आहेत. खरं तर या संघाचा सरसेनापती सुदेश साळुंखे आहे ज्याच्याकडे ताकद आहे. अष्टपैलू असा खेळाडू आहे. गोलंदाज प्रसन्न पाटील आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी केली. सरळ खेळलाय जरूर. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठं नुकसान काही नाही आहे. दुसरा धावायचा वाजवी प्रयत्न आहे परंतु दुसरी धाव मिळणार नाही आहे. पहिल्या षटकाचा अंत झालाय. धावसंख्या आहे एका गडीच्या बोलमध्ये 9. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल मेसर्स मनोज इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड 10,000 मेसर्स फॅल्कॉन कार्गो 10,000 मेसर्स डायनामिक ड्रिल 10,000 श्री रामबली तांडे साहेब उद्योजक ढाबा यांच्या वतीनं 10,000 मेसर्स मनोहरलाल सीताराम हायरिंग 10,000 मेसर्स MS कार्टन इंजिनियर 10,000 रुपये मेसर्स मुसा सर्व्हिसेस 10,000 रुपये मेसर्स स्लंबर्नर 10,000 रुपये मेसर्स वेस्टर्नर कॅरियर लिमिटेड यांच्या वतीनं 10,000 मेसर्स आकाश रोड लाईन 10,000 मान्य श्री सौभाग्यवती मीनाताई मुकेश भोईर सरपंच घारापुरी यांच्या वतीनं 10,000 जितेंद्र सोमाजी साहेब अध्यक्ष फॉर्टिल मास्टर उलवे उपाध्यक्ष फॉर्टिल बस क्रिकेट असोसिएशन रायगड यांच्या वतीनं 10,000 मेसेस NDTL यांच्या वतीनं 7,000 मेसर्स साई कृपा यांच्या वतीनं 7,000 मेसर्स विंडस्टो प्रायव्हेट लिमिटेड 7,000 मान्य श्री देवेंद्र अशोक घरे साहेब 5,555 कुमार योगेश कुंडलिक पाटील साहेब अध्यक्ष ग्रामसेवक मंडळ नावे यांच्या वतीनं 5,555 संतोष रामा मडवी साहेब नावाखाडी यांच्या वतीनं 5,000 सुनीताताई तुषार भोईर सदस्य ग्रामपंचायत नावे 5,000 कैलासवासी सुरक्षण भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ 5,000 सतीश दत्ताराम भोईर साहेब यांच्या वतीनं 5,000 अशोक दामू भोईर साहेब 5,000 विष्णू माणिक पाटील साहेब 5,000 शंभू ठाकूर साहेब 5,000 त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहताय मेसर्स JPC एंटरप्राइजेस 5,000 मेसर्स NE ऑइल फील्ड 5,000 मेसर्स स्मिथ एंटरप्राइजेस 5,000 मेसर्स मार्वल्स विकी फूड 5,000 सर्वांचा आभार. बाकी आता एक ओव्हर नंतर ये सिलसिला जारी रहेगा लेकिन इस बीच ये क्या कैच पकड़ा है प्रसन्न. यहाँ पे जाना पड़ेगा सुदेश सालुंके को. सर बघा एवढी देणगी याचं कारण एकच कारण काही असे गाव आहेत भरपूर म्हणजे भरपूर गाव आहेत की जिथे 2 ते 3 संघ असतात. मग आम्ही ठेवलं की तुम्ही मॅच ठेवणार तुम्ही ठेवलं की आम्ही ठेवणार परंतु नावे गावाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. एकूण या गावामध्ये 5 ते 6 संघ असतील परंतु प्रत्येक वर्षी एकाच संघाला मान मिळतो आणि 5 वर्ष आपल्या संघासाठी जे नेहमीच दमदार योगदान देतात आणि म्हणूनच 5 वर्षातून एकाच संघाला एकदा मान मिळतो आणि एकदा स्पर्धा होते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. म्हणूनच यांच्यावरती हे प्रेम आपण सातत्याने या सर्व दानशूर दात्यांचं पाहिलं त्या सर्वांचं मनापासून आभार. खरंच खूप महत्वाचं असतं कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्या माणसाला केलेली मदत ही आयुष्याचा अनमोल असते. आज ह्या मंचावरती आपण पाहतो अनेक मान्यवर ज्याच्यामध्ये नेहमीच चंद्रकांतजी घरत साहेब असतील रविशेठजी पाटील असतील विक्रमजी पाटील असतील आणि आमचे सर्व 40+ मास्टर्स जे कायम आमच्या सोबत असतात. मग आम्हाला हनुमान शेटने आताच कॅप स्पॉन्सर केल्या
या सर्व गोड व्यक्तींमुळे ह्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने मजा आहे. नावागावामध्ये 40+ जेवढेही प्लेयर आहेत, मग ज्या व्यक्तींनी ह्या आपल्या गावाचा एक क्रिकेटमध्ये मोठा नाव केला आणि आजची नावाची नवीन जनरेशन ही अगदीच क्रिकेटचं नाव मोठं करतात. आणि या संपूर्ण गावाने आज एवढी देणगी देऊन सिद्ध केले की आपण एकत्र येऊन एकमेकांना मदत करणं महत्वाचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत कॅच हवेमध्ये आहे आणि स्वतः गोलंदाज मात्र ही कॅच पूर्ण करतोय. सातत्याने इथं मात्र वहाल संघाला त्रास होतोय. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल मेसर्स हॅलिबर्टन यांच्या वतीनं 5,000, मेसर्स एक्सप्रो यांच्या वतीनं 5,000, मेसर DSI यांच्या वतीनं 5,000, मेसर्स ND मात्रे यांच्या वतीनं 5,000, मेसर्स ऑफलेक्स यांच्या वतीनं 5,000, मेसर्स ग्लो अँड व्हेल यांच्या वतीनं 5,000, मेसर्स स्लिंग यांच्या वतीनं 5,000, मेसर्स वेदरफोर्ड यांच्या वतीनं 5,000, मान्य श्री अशोक हामू भोईर साहेब 5,000, मेसर्स स्पा कार्गो सर्व्हिस यांच्या वतीनं 5,000, प्रदीप मोकल साहेब 3,000, ध्यानुबाई पीटर मचाड उपाध्यक्ष जिजाऊ महिला मंडळ नावे यांच्या वतीनं 3,000, हनुमान शंकर भोईर साहेब माजी सरपंच नावे यांच्या वतीनं 3,333, संजय कृष्णा कडू साहेब 3,000, जलजोत ऑफशोर यांच्या वतीनं 3,000, महेंद्र दामोदर भोईर साहेब यांच्या वतीनं 2,500, महेंद्र अर्जुन भोईर साहेब शाखा प्रमुख यांच्या वतीनं 2,222, कुमार प्रिन्स हनुमान मोकल नावेगाडी यांच्या वतीने 2,101 रुपयाचं योगदान, मेसर्स पॉयनिर यांच्या वतीनं 25,000, मेसर्स ग्लोबल CC 2,500, त्याच्यानंतर विनोद एकनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं 2,222, महेंद्र कमलाकर घरत साहेब यांच्या वतीनं 2,200 रुपये. वाईड बॉल कॉल आहे, त्याची एक धाव वाढली जाईल. रॉकस्टार आता तुम्ही सर्व हे व्हॉट्सअपवरती रेकॉर्ड मारा आणि डीजीला देऊन ठेवा, म्हणजे 5 दिवसामध्ये तुम्हाला ते वाचायला सत्रावर लागणार नाही. डीजे आपले प्ले करून ठेवेल, कारण खूप मोठी लिस्ट आहे ही आणि महत्वपूर्ण असतं दानशूर देतांची नावं घेणं. गोलंदाज मात्र सार्थक, अतिशय सार्थक अशी कामगिरी करते आपल्या संघाला. पहिला चेंडू हा विकेट आला होता, त्यानंतर डॉट, नंतर विकेट, नंतर वाईड आणि आता परत डॉट. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. वाईड खूप पाहायला मिळाले आज ह्या मैदानावरती. रेकॉर्ड ब्रेक वाईड पाहायला मिळाले. 1 मोर वाईड. अगदी तोंडातला शब्द माझा पाडूही दिला नाही सार्थकने. आतापर्यंत सार्थक चांगली गोलंदाजी करत होता. आतापर्यंत 15वा वाईड आहे आणि वाईडला रिव्ह्यू घ्यावा लागला. एवढे वाईट मागच्या वेळेला फक्त तो बघा वाईडला रिव्ह्यू फक्त पंचांना आहे, बाकी खेळाडूंना नाही आहे. तो पण मागच्या वेळेला अतिटतीचा शेवटचा चेंडू होता म्हणून फक्त बीमरचा रिव्ह्यू असेल, त्याची नोंद घ्यावा. आपण सुंदर अप्रतिम गोलंदाजी. टप्पा अचूक होता, गती अचूक होती. फलंदाज मात्र येथे निश्चितच विजेंद्र घरत थोडासा चाच पडतोय, कुठेतरी लय पकडावी लागेल. रोहित शिर्लेकर आहे दुसऱ्या बाजूला. विजेंद्रही स्वतः हार्ड हिटर चांगला आहे, परंतु कदाचित ह्या लेनचे चेंडू त्याला समजत नाहीत की काय. ह्यावेळेला चांगला चेंडू आहे. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाऊन मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 षटकांचा अंत झालाय. धावसंख्या पाहिलं तर आतापर्यंत 11, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल मान्य श्री विनोद एकनाथ पाटील साहेब 2,222, महेंद्र कमलाकर घरत साहेब 2,222, संजय पाटील साहेब नावाकाडी यांच्या वतीनं 2,200, कमलाकर सीताराम भोईर यांच्या स्मरणार्थ 2,100, शांताबाई ध्रुव मात्रे यांच्या वतीनं 2,100, मेसर्स रूपम फॅब्रिकेशन यांच्या वतीनं 2,200, शंभू ग्रुप यांच्या वतीनं वृक्ष आणि एक वृक्षाचं रोपटं आणि एक या ठिकाणी बॉटल आम्हाला थंड पाण्यासाठी देण्यात आली आहे. त्याच्यानंतर अनिशाताई विनोद पाटील सदस्य ग्रामपंचायत नावे 2,000 रुपये, चेतन लक्ष्मण कडू साहेब 2,000, रंजना चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं 2,000, कैलासवासी नंदकिशोर कालुराम भोईर यांच्या स्मरणार्थ गार्गी भोईर यांच्या वतीनं 2,000, रोशन अशोक भोईर साहेब यांच्या वतीनं 2,001, अमृताताई विशाल पाटील ग्रामपंचायत सदस्य नावे 2,000 रुपये, संगीताताई संतोष भोईर माजी सरपंच 2,000, मानसीताई जयंत पाटील 2,000, सविताताई संतोष ठाकूर 1,500, सुरेश दगडू ठाकूर साहेब 1,111, गणेश धर्मा पाटील साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1,111, सचिन मोहन भोईर साहेब 1,111, विजया चंद्रकांत ठाकूर 1,000, रियांशी रितेश मात्रे फुंडे यांच्या वतीने 1,000, निर्मला काशीनाथ ठाकूर साहेब 1,000, रमाबाई कृष्णा पाटील साहेब यांच्या वतीने 1,000, कृष्णा के घरत साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपये.
सुरेश चैतन्य पाटील यांच्या वतीने 1000, राजाराम बालराम ठाकूर साहेब 1000, पंकज विठ्ठल साहेब 1000, तुषार हरिभाऊ भुईर यांच्या वतीने 1000. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. काय चेंडू, सुपर्ब चेंडू होता अगदीच. हा फलंदाजाला काहीही समजला नाहीये. खरं तर प्रसन्न पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवला होता. पुन्हा एकदा निश्चितच त्यांच्यावरती धुरा सोपवली गेली संघनायकांकडून. तिरंगा दुंदरे आणि वोडाफोन व्हाळ अशी चाललेली लढत. बरेचसा उचलून घेणारा चेंडू होता. पंचांनी मात्र वाईड बॉल कॉल केलाय आणि वाईडने मात्र आज अक्षरशः कंबर कसली सर्वच गोलंदाजांची. श्वान पथक मैदानावरती पाहायला मिळते. अतिशय सुरेख हे मैदान आणि हे आपण आयोजन पाहतोय स्ट्रेंजर नावा क्रिकेट क्लब. मैदानाच्या सर्व बाजूला पाहिलं तर आपण प्रत्येक क्रिकेट टीमचं एक मंच आहे. इथं मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. असं म्हटलं होतं की जर सरळ आपल्याला तूप निघत नसेल तर थोडंसं बोट वाकडं करावं लागतं. असा काहीसा प्रकार. वाजवा, आलाय चौकार. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळा काहीतरी तर करणं गरजेचं होतं कारण धावसंख्येला रोख लागला होता. इथे मात्र महत्वपूर्ण काम केले ते म्हणजे त्या फलंदाजाने अक्षरशः डिसाइडेड स्ट्रोक होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र निश्चितच चौकारासाठी पाठवलंय. हलक्या हाताने खेळलाय. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांची काही तर गुंजाईश पाहायला मिळत नाहीये. हे तत्वही खूप महत्वाचं आहे का धावा बनत नसतील तर मग हे तत्व विराट कोहली सरांचं आहे की कायमच समजा एक सूत्र आहे. जर मोठ्या फटक्याने धावा येत नाहीत ना तर मग तुम्ही थोड्या हलक्या हाताने का होईना एकेरी दुहेरी चौकाराने धावफलक हलवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सातत्याने डॉट चेंडू खेळलात तर गोलंदाजाला मात्र नवीन नवीन कल्पना सुचतात आणि ज्या वेळेला धावा बनतात ना गोलंदाज काहीतरी वेगळा विचार करतो. हलक्या हाताने खेळलाय आणि नोमॅन्स मध्ये चेंडू चाललाय. कदाचित काय काय कॅच आवडलं तर टाळ्या वाजूया मित्रांनो. क्षेत्ररक्षक अगदीच दूरवरून आला आणि कॅच पकडली. विकेट डाऊन म्हणायचं आहे. डीजीने आज काहीतरी वेगळंच खाल्लंय. बरोबर हेरलं जाते सगळं काही आणि त्याच्या अनुषंगाने मात्र गाणी वाजवली जातात. नशीब असं बोललं नाही मला जाऊ दे ना घरी. घरी सोडणार नाही तुम्हाला. गावची टीम आहे. येस, कारण दुंद्रेचा हा डीजे आणि दुंद्रेकर खेळतात परंतु थोडीशी दमछाक चांगली गोलंदाजी दुंद्रे संघाची पाहायला मिळते. दमछाक झाली वोडाफोन व्हाल संघाची कारण सुदेश सुरुवातीला लवकर गेला. तंत्र मात्र कायमची झालेली पडझड. कुठेतरी असं वाटलं होतं की एक चौकारल्यानंतर दुहेरी आली होती तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल परंतु जी कॅच पाहायला मिळाली ना ती एकदमच अफलातून कॅच पाहायला मिळाली. साहिल क्षेत्ररक्षक साहिल होता, त्याने अतिशय सुंदर कॅच पकडला गेला. प्रसन्न पाटील आतापर्यंत 2 षटक दुसरं षटक फेकतोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते कारण पहिलं षटक हे सर्कल मधलं होतं. आता मात्र निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आहे, सांघिक तिसरं षटक आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 वरती 4. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र अंगावरती आदळलाय. तर सर नेक्स्ट मॅच असेल बघा, बिग फाईट पाहायला मिळेल. ती म्हणजे स्पार्क एंटरप्राइजेस 11 जावले. विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले आणि त्यांना फाईट करेल घरच्या मैदानावरती नटराज 11 नावात. चला दोन्ही कॅप्टन टास्क करण्यासाठी यावं. आडव्या पट्ट्याने खेळताना निश्चितच चेंडू फळीवरती काही विशेष चेंडू आल्या नाही परंतु निश्चितच काव करून क्षेत्ररक्षण येईल. तो म्हणता मात्र एकच धाव मिळेल. व्हाल संघ पाहायला गेलं तर एक मातब्बर संघ आहे
परंतु आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकांचा अंत झालाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 19. मैदानामध्ये पुन्हा एकदा पाण्याची मागणी केली गेली आहे. मैदानामध्ये गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी? आपण ऐकताय गव्हाणचा आवाज, राजकिरण कोहलीची वाणी. तोपर्यंत ऐकूया मधुर मधुर गाणी. सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. आपण स्क्रीनवरती पाहतोय तो म्हणजेच आजचा उद्घाटन सोहळा. याची देही याची डोळा पाहावा असा सोहळा. अनेक मान्यवर ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग मोठ्या संख्येने पाहायला मिळाला. खूप भारी असं हे आयोजन, कारण ह्या आयोजनामध्ये आपण पाहिलं तर स्टेजवरती स्ट्रेंजर क्रिकेट क्लब नावाचे सर्व पदाधिकारी, मग मोठा फोटो ज्यांचा आपण पाहतोय अध्यक्षांचा, आणि निश्चितच सचिव जे आहेत ना महेशजी बोंद्रे, तेही उत्तम समालोचक आहेत, परंतु आज ते आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. मग निश्चितच आमच्या कायम पाठीशी असणारे आमचे चंद्रकांतजी गरज साहेब असतील, विक्रमजी पाटील असतील, रवीजी पाटील असतील, महेशजी बोंद्रे असतील, सर्वांचंच विशेष कौतुक करावं लागेल. कारण ह्या सर्व व्यक्तींनी ना आपल्या लोकांना, आपल्या माणसांना जोडून ठेवलं. आणि खऱ्या अर्थाने आजची परिस्थिती अशी आहे मित्रांनो, माणुसकी जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्यामधून कधी माणसं बाहेर जातात हे सांगता येत नाहीये. सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधी सुगंध येत नाहीये. तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जग छान आहे. कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवूया. भूक लागली म्हणून पैसा खाता येत नाहीये. पैशावरती जीव लावू नका मित्रांनो, जीव माणसांवरती लावा. आणि हा जीव इथे स्ट्रेंजर क्रिकेट क्लबच्या सर्व माणसांनी आमच्यावरती लावला, तुमच्या सर्वांवरती लावला. ही मॅच आणि हे आयोजन सांगून जाते खऱ्या अर्थाने की माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. उचललाय चांगला आणि कदाचित ही चेंडू आतमध्ये आहे. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहे तैनात केला गेला आणि पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. विकेट डाऊन. अरे इतना वहाळकर थोडंसं लक्ष देऊन खेळणं गरजेचं आहे, कारण 12 वाजले स्कोर कार्डवरती. अक्षरशः खराब अशी कामगिरी पाहायला मिळते. कुठेतरी धावसंख्येला आळा बांधा केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमर पाटील. वहाळ संघ 19 वरती अर्धा संघ गारद झालाय. विजेंद्र घरत पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणि निश्चित आजचा हा दिवस पाहिला तर आमचे परममित्र नावागावचे आदरणीय श्री तेजसजी पाटील यांचा आज वाढदिवस. तेजसजी, तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे उत्तम ते मिळत राहो आणि उत्तरोत्तर वाढत राहो, हीच ईश्वरचरणी आई गावदेवीचरणी प्रार्थना असेल. पुन्हा एकदा वाईडने मात्र आज आपला पिच्छा सोडलेला नाही. पंचांना भरपूर मेहनत करावी लागली आज वाईडने मात्र धावसंख्या वाढल्या जातात. भरपूर असा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड. एक धाव मात्र वधारली जाईल, वाढली जाईल, वृद्धिंगत होईल, इन्क्रीज होईल. धावसंख्या 20च्या घरामध्ये. 3.2 षटक चालू आहे. खेळलाय चांगला क्षेत्ररक्षक त्या बाजूला आहे. स्क्वेअर लेग कडे चांगलं क्षेत्ररक्षणही केलं गेलंय. उचल चांगली आहे, फेकी चांगली आहे. खऱ्या अर्थाने आज तिरंगा दुधरेज संघ मात्र पूर्ण ताकदीनिशी खेळतोय, कारण गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षणही चांगलं पाहायला मिळतंय.
खरं तर हे सूत्र आहे आपल्या क्रिकेटचं, अचूक गोलंदाजी, अचूक क्षेत्ररक्षण, मग त्याच्यावरती तुम्हाला निश्चितच फलंदाजी चांगली करावी लागेल. कारण आज लो स्कोरिंग मॅचेसही पाहायला मिळाल्या ज्या की लगेच चेस झाल्या. ह्यावेळेला मात्र काय घडलंय, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. कदाचित हा चेंडू यष्ट्यांना घासून गेला की काय, आणि निश्चितच हा चेंडू यष्ट्यांना उडून गेलाय. फलंदाज बाद. आई पावतई भक्तांच्या नवसाला, नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला, घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. आज ज्याप्रमाणे रॉकस्टार म्हणजे आमचे प्रवीण गायकर सर, आम्ही त्यांना प्रेमाने आणि अख्खी जनता त्यांना रॉकस्टार म्हणते. ज्याप्रमाणे रॉकस्टारनी आज जेवढी नावं वाचली त्यानंतर एक उक्ती मात्र आठवण येते, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अशी ही जुनी कविता आहे. अशी उक्ती का पडली तर आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये दान ही एक मोठी महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. मग कर्णाने जे दान केलं होतं ते खूप मोठं दान आहे, आणि निश्चितच आज 1.5 लाख रुपयाचं दान आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांकडून. त्यावेळेला मात्र चेंडू निश्चितच ठोठावला गेलाय, तो म्हणजेच मिडविकेट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न केला गेला होता, परंतु निश्चितच मिस झालाय. प्रवीणजी जरा प्लीज आपण व्यासपीठावरती या. रॉकस्टार प्रवीण गायकर, आपणास विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण कृपया करून मंचावरती यावं अशी विनंती आहे. दुहेरी आली, दुहेरीने मात्र धावसंख्येला थोडस चालना मिळाली. धावसंख्या 23 वरती आहे. अजून या षटकातील एक चेंडू आणि एक षटक बाकी आहे. एलिव्हेशन विशेष मिळाले नाही. या क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकांकडून कायम पाहायला मिळालंय. उचल चांगली, फेकी चांगली, एक गुड क्लासिकल क्रिकेटचं एक्झाम्पल पाहायला मिळतंय, ते म्हणजेच दुंद्रे या संघाकडून. 4 षटकांचा अंत झालाय. 6च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहतोय. 6 गडी बाद 24. मीटिंग नको मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने हे सर्व वातावरण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी ना थोडीशी थंडी कमी वाटत होती, परंतु कालपासून थोडीशी थंडी जाणवायला लागली, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या वेळेला थंडी जाणवते ना, मग आपण तिळगुळ खातो, आणि थंडीचा एंड जो होतो ना तो होळीने होत असतो. एकदा की होलिका दहन झालं का मग थंडी जाते आणि तिथून गरमी सुरू होते. असा आपला एकंदरीत सर्व सणांचा एक महात्म्य आहे, महत्व आहे आपल्या सणांचं. परंतु इथं महत्व कशाला असेल तर महत्व असेल ते म्हणजेच धावसंख्या वहाल संघ कुठून जमवेल. हर्षद इथून धावसंख्या करून दाखवेल की मिहीर गरज. कोणताही असा एक फलंदाज असेल जो ओडाफोन वहाल संघाला इथे संकट मोचकची भूमिका इथं मात्र करून दाखवेल. साहिल जळे ज्या गोलंदाजाने याच्या अगोदरच्या षटकामध्ये जी कॅच अप्रतिम, कदाचित आजपर्यंतची ह्या मॅच मधली, ह्या टुर्नामेंटची कदाचित सर्वात सुंदर कॅच आपण म्हणू शकतो, तोच आलाय साहिल जळे. पुन्हा एकदा तयार फलंदाज हर्षद. रनअप मध्ये बिघाड झाला होता. साहिल तयार होईल जैन पिढी यांकडून. सुंदर चेंडू, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. फलंदाजाला चेंडू फलीला चेंडू लागत सुद्धा नाहीये. कदाचित हा गतीने बीट केलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. सुपर. आणि हे सूत्र राहिलंय IPL पासूनच. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू कदाचित एक स्टेप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांना मात्र इथं कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आलेला प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र तिरंगा दुंदर संघाला काहीसं वातावरण आनंदाचं देऊन जाईल.
कारण टार्गेट छोटं होत चाललेलं आहे आणि चेंडू संपत चाललेले आहेत. कुठेतरी वोडाफोन वाहल संघ इथून बदलावा लागेल गिअर. उशीर झालाय परंतु अंत नाही झाला. हवेमध्ये आहे चेंडू परंतु निर्जल सलाकडे जाईल की स्वतः यष्टीरक्षक कॅच पर्यंत पोहोचेल. आज हा संघ ऋषी नाईकची कमी भासतोय का असा प्रश्न मात्र इथे स्टेजवरती प्रेक्षकांच्या माध्यमातून विचारला जातोय. ऋषी नाईक एक असा खेळाडू या संघाकडून झाला जो कायमच आपल्या विक्रमांसाठी इतिहासात नोंद झाला. टेनिस क्रिकेटमध्ये कायम असं नाव असेल जे नाव घेतलं जाईल ऋषी नाईक. 2 धावा आल्यात. धावसंख्या धावपटलावरती 26 आहेत. 3 to go. फटका चांगला उचलला आहे. कनेक्शन चांगलं झालंय की नाही आहे, एलिव्हेशन मिळालंय की नाही आहे हे पाहिलं जाईल. आणि आज हे सेव पाहायला मिळाले तिरंगा दुंद्रे संघाकडून. कौतुकास्पद आहे. म्हणूनच तर संघ सहकार करून टाळ्या सुद्धा आल्यात. हे महत्वाचं असतं. मगाशी मी सुदर्शनजी सांगितलं होतं की तुम्ही धावा ज्या वाचवताय ना ते तुम्हाला टार्गेटमध्ये कमी मिळतात, मग त्याच्यामुळे तुम्हाला विजय हा इझी होत असतो. बघा काय सुंदर सेव पाहायला मिळाला प्रसन्नच्या माध्यमातून. अप्रतिम ब्लॉक होल. मग IPL मध्ये जो चेंडू सातत्याने फेकला जातो की ऑफस्टमच्या बाहेर ब्लॉक करून जे फलंदाज लांबून चेंडू फेकतात ना असा कंप्लीट परफेक्ट नॉच वरती फेकलेला वाईड यॉर्कर. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. इथून मात्र किती धावा येतील हे पाहिलं जाईल. आणि हा शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय कारण शेवटच्या चेंडूवरती हा आलाय चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोचतील त्या निश्चितच फक्त आणि फक्त 31 वरती. परंतु मित्रांनो काही घाबरायची गरज नाहीये. धावा कमी जास्त होत असतात. मॅच जिंकायची कशी याची सूत्र तुम्ही बांधा. निश्चितच तोपर्यंत ऐकूया प्रवीणजी गायकर सरांना. तर थँक्यू व्हेरी मच राजकिरण कोहली सर. टॉस करूया. मी टॉस करण्यासाठी धीर निधी केबल नेटवर्कचे सर्व अमापाई पाटील विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. यावं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एकेकाली आपण दिग्गज संघ वाकलन धारावे संघाला नेहमी ज्यांच्या माध्यमातून या गावाला मध्ये पुरस्कृत करताना आपण पाहिलं ते धीर केबल नेटवर्कचे सर्व अमापाई आपल्या शुभ हस्ते टॉस. सेकंड राऊंडची पहिली मॅच मला वाटतं आता 2च मॅच असतील ना याच्यानंतर. जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये दाखल. उद्या परवा आणि 13 आपण एक संघ काढणार आहोत. तर 4 ओव्हरची मॅच बघा. एकीकडे पार्थ एंटर पाहिजे जावले 2 दिवसामध्ये 2 बाईक घेण्याचा विक्रम ज्यांनी पटकावला तो रन मशीन प्रसाद. आणि एकीकडे जय भोईर वांगा दमदार कॅप्टन आपण पाहू शकाल. काटा इज द कॉल. येस काटा. टॉस जिंकलाय नटराज नावा संघ. निर्णय फिल्डिंग. कसं वाटतंय घरच्या मैदानावरती आज पहिला सामना तर जिंकलाय. समोर रन मशीन रायगडचा चेस मास्टर त्याच्या समोर आता खेळायचं आहे. काय रणनीती असेल. नावा संघ म्हणजे ताकदवर संघ आहे ज्याला पाहण्यासाठी आज गावामध्ये आहेत. म्हणून तुम्ही बाहेर कधी आल्यात तिकडे पनवेल तालुक्यामध्ये किंवा आमच्या इकडे निर्णय तुम्हाला पाहण्यासाठी गर्दी होती आपल्या संघाची आपल्या संघासाठी. तर काय सांगशील संघाचा यंदा प्रवास कसा चाललाय. प्रवास तर खूप वाईट चालू आहे. एक पण मॅच जिंकू नये आम्ही, पण आता प्रयत्न करू जिंकायची. आयुष्यात चालत असताना संघर्षाचा राह करावाच लागतो. परंतु घाबरू नका कारण असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये किती संकटे झाली त्या संकटांच्या छात्रावरती पाय देऊन उभं राहायचं. रडायचं नाही तर लढायचं. चला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस विनिंग कॅप्टन नटराज नावा संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. निखिल भाई गरत. निखिल भाई आज आपल्या लग्नाचा वाढदिवस. आपणाला खऱ्या अर्थानं लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेसाठी एक घटक आज स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे आणि त्याच्यानंतर आमचे तेजस पाटील यांचा देखील आज वाढदिवस. तेजस भाई आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून सत्कार्य घडो आणि एक चांगलं कार्य करत असताना आपलं नाव नेहमीच उंच राहो. तेजस भाई पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. डीजे वाढदिवस
आपण इथे केक कापून सेलिब्रेशन करत आहोत. बर्थडे आहे तेजस भावाचा आणि जल्लोष आहे संपूर्ण नावे गावाचा. आणि उद्या त्यांच्या वतीनं स्ट्रेंजर क्रीडा मंडळासाठी दमदार पार्टी आयोजित केली मित्रांनो. तेजस भाईसाठी एकदा शुभेच्छा देऊया. होऊ द्या खर्च, तेजस भाऊ आहे. चला उद्या त्यांच्या माध्यमातून दमदार योगदान दिलं जाईल. तर चला आपण वाढदिवस साजरा करू. डीजे नितीन आपण देखील रेडी राहा. चला तेजस भाई आपण केक कापून आपला वाढदिवस सेलिब्रेशन करूया. तेजस भाई आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तर वाटतं आत्ताच त्यांना 21 वर्ष चालू असेल ना. 19. चला 21 वर्षाचे असतील ते. त्यांना आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. यस डीजे. इथे केक भरत असताना नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच अर्थातच विजेंद्रभाई यांच्या शुभ हस्ते वाढदिवस आपण केक भरताना पाहताय. आमचे रवींद्र पाटील साहेब असतील, नारायण शेठ असतील, आमचे सन्माननीय विक्रम साहेब असतील, त्याच्यानंतर जयेंद्र पाटील साहेब असतील, संपूर्ण आमचे चंद्रकांत घरत साहेब असतील, हनुमान भोई साहेब, सर्वांना विनंती असेल की आपण त्याला केक भरून त्याला शुभेच्छा द्यावा आपण वाढदिवसाच्या. भगत साहेब आपण देखील यावं, भोईर साहेब आपण देखील यावं, देवेंद्रभाई आपण देखील यावं, प्रीतमभाई, अमाप्तभाई, सर्वांना विनंती करतो आमचे कमिटी मेंबर्स आपल्या शुभ हस्ते आपण त्याला वाढदिवसाचा केक भरून त्याला आपण भरभरून शुभेच्छा या ठिकाणी प्रदान कराव्या. प्रवीण नावागावातील फिशिंगचा बादशाह तेजस पाटील त्यांना आपण पाहत आहे. फिशिंग रॉडमध्ये त्यांचा नाद नाही आहे. जे फिशिंग करतात त्यांच्या खरं तर असं म्हणा एखाद्याच्या अंगाला मच्छी असते गेल्यानंतर तसा खरं तर तेजस आहे. आणि त्याचा हा बड्डे अतिशय जल्लोषात संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा तेजस तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच ऑन होते डावाला ग्रीन सिग्नल. टार्गेट सुदर्शन 32 फक्त 32. आणि सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आहेत. स्टॅकिंग एंडला अमर आणि किशोर, अमर पाटील आणि किशोर सिनारे. डावाला सुरुवात होताना आपण पाहू शकाल पहिला बॉल बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, टॉस केला बॉलला, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपण पाहिला. गोलंदाज मैदानामध्ये आहे सुदेश साळुंके हा खेळाडू समर आमच्यासोबत आहेत या ठिकाणी. चांगली मॅच, चांगली लढत आपण पाहत. आमचे डीजे नितीन दुंदऱ्याचे आहेत तर उत्तम डीजे ऑपरेटर. 4 धावा या फटक्यावरती आलेल्या. चौकार फक्त 28ची गरज. अमर पाटील बऱ्याच दिवसानंतर अमरची भेट झाली. तो मैदानामध्ये खेळतो आणि नावानगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात बघा एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी बॅकफूट पंच होता, अपिश कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल कव्हर्सला ट्रॅव्हल होताना चौकार तिथे पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच देखील तितकीच हाय व्होल्टेज असेल. प्रसाद करद यांचा संघ आणि जावळे आणि एका बाजूला जॉन्टीचा संघ असेल. नटराज 11 नाबा. या दोन टीममध्ये लढत. उंच गेला बॉल, फटका लाजबाब मारलाय. उंची घेत असताना बिडॉनला फिल्डर जज करतो. वेल जज कॅच, अप्रतिम. झेल टीमला त्या ठिकाणी बिपिन पावशेने पहिला खेळाडू बाद. अमर पाटील बॅक टू द डगआउट. ते आमचे एवन सरपंच गोट्याबाई, त्याचबरोबर आमचे सन्माननीय हनुमानदादा आणि विक्रमजी घरत यांना आपण पाहता एकाच कतर फ्रेममध्ये. त्रिवेणी संगम आणि त्याचबरोबर आमचे सर्व आयोजक त्यांनाही या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहू शकाल या मंचावरून. तेजसांचा बड्डे सेलिब्रेट झाला.
पिक केला बॉलला, बॅटच्या टोनला लागला, फटका फसला, कोण जेल घेईल हा प्रश्न पडला. विकेट किपर की शॉट एक्स्ट्रा कव्हर की शॉट पॉइंट, आणि अशातच हा बॉल तिघांच्या अगदी मधोमध पडला. निर्जन सरी त्या ठिकाणी मोबाईलला सिंगल मिळाली. 1 रन या बॉलवरती आली आणि 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 32चा पाठलाग करत असताना 5. पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी आल्या. समर सांगतो होता डॉट बॉल काढ. 12वा खेळाडू आहे तर समर, जो नेहमी या संघासोबत असतो. आणि लकी चॅम्प याही वेळेला ऑन साईडला पूलचा पर्यंत मिड विकेटचा फील्ड धावत पुढे आलाय. जजमेंट चांगलं झेल टिपलाय. धावा कमी असताना मात्र या ठिकाणी विकेट मिळालेल्या आहेत. फिल्डिंग करताना वोडाफोन वाहा संघाला 3रा खेळाडू बाद 5च्या धावसंख्येवरती. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता 3 खेळाडू बाद केले. 2 खेळाडू बाद झाले. शमा समी खतरा अमर बाद झाला आणि त्यानंतर किशोर देखील बाद झाला. आता स्वतः प्रसन्न पाटील हा खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू मैदानामध्ये आला. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुदेश साळुंखे आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना या संघाचे आधारस्तंभ आमचे मित्र सागरबाई घरात, वोडाफोन वाहा संघाचे बिग सपोर्टर, तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संघ कुठेही खेळू द्या, आवर्जून मात्र त्यांच्या शुभेच्छा या संघाला असतात. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड केले. बॅक टू द बॉलर, कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. क्या बात आहे, अप्रतिम कमबॅक. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 झाल्या. 32चा पाठलाग करताना आता येणारे 24 बॉल विजयासाठी 27 समीकरण या सामन्यामध्ये आहे. नितीन खेळाडू सारे आले मैदानी, गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाहीत. नावा संघाचा अंडर-21 स्कॉटचा कॅप्टन प्रणील आणि त्याच्याबरोबरने व्हाईस कॅप्टन आर्यन मुनाफत. यस, मुनाफत त्या ठिकाणी बघा, व्हाईस कॅप्टन आणि कॅप्टन अंडर-21 चे 2 खेळाडू. आणि यांची निवड केली का तर श्रेयसने, बाबूने निवड त्यांची केली आहे. 2 नवोदित यंगस्टर ज्यांना स्क्रीनवरती आपण पाहता भविष्य आहेत नावा संघाचे. आणि आमचे कॅमेरामन बाबू, त्यांनी मात्र त्यांना कॅमेरामध्ये कैद केलं. 24 बॉलमध्ये 27 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. मध्यरात्र होत चालली, 12चा प्रहर ओलांडलाय. लवकरच शिमगा सण येईल. तर 2 मार्चला होळीचा सण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता आपण सध्या फेब्रुवारी एंडमध्ये आहोत. 24 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना टीम तिरंगा धुंदरेला आणि तर एका बाजूला वोडाफोन वाहा संघाला धावा डिपेंड करतात. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आले त्या ठिकाणी स्वतः रोहित चिर्लेकर हा खेळाडू. का तर मधल्या फळीमध्ये रोहित चांगली बॅटिंग करतो आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका साकारतो. हाफ ट्रॅकर ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, बॉल प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाही. गतिमान चेंडू होता, बीट करत असताना फलंदाजाला यावेळेला आपण पाहिला हा चेंडू डॉट. नकार दिला प्रसन्नाने, कारण त्यांनाही माहिती आहे हा रिस्की कॉल होता. जर का इथे रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित अडचणी वाढल्या असतात. आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी प्रसन्नाने थांबवलंय स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. मागच्या 7 बॉलमध्ये फक्त 5 आल्या. 32चा पाठलाग करताना आता येणारे 23 बॉल 27 धाबा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. 23 चेंडूमध्ये 27 धाबांचा पाठलाग करताना मला वाटतं खरं तर इथे एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं तरीही धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. प्लॅन मे स्ट्रॉंग अपील विकेट किपरच्या मागे जे आहे त्यांनी मात्र लाऊड शॉट अपील केली होती, पण इथे लेग बाईट्स इम्पॅक्ट बॉलचा थोडासा यष्टांपासून बाहेर असल्या कारणाने लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. आता धावा कशा का होईना या मॅचमध्ये येणं गरजेचं आहे. हा सामना जर का वोडाफोन वाहा संघाला वाचवायचा असेल तर मला वाटतं जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट फॅक्टर महत्त्वाचे राहतील. आणि त्याहीपेक्षा सर्वोत्तम फिल्डिंगचा दर्जा या टीमला दाखवावा लागेल. उत्तम ड्रेस कोड वोडाफोन वाहा या टीमला आपण पाहता गेले कित्येक वर्षाचा या संघाचा प्रवास, नाव युनिक आणि कामगिरी देखील तितकीच दमदार या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही विजयासाठी 26 समीकरण बाकी. येणाऱ्या 22 बॉलमध्ये मॅच ऑन.
22 बॉल आणि 26 धावा. खरं दिघोडे आणि कळमुसरे जो सामना झाला तो मात्र थोडासा 60 रनच्या आसपास गेला होता आणि अन्यथा आजच्या रात्रीमधले प्रत्येक सामने 30-35च्या रेंजमध्ये पाहायला मिळाले. आणि हाही सामना लो स्कोरिंग. ड्राईव्ह लेंथमध्ये हा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर. 1 रन मिळाली प्रसन्नला. ओव्हर पिच बॉल फारसे जोखीम घेतलेली नाहीये कारण प्रसन्नलाही माहिती आहे लो स्कोर सामना चेस करायचा आपल्याला मैदानामध्ये. सिंगलला प्राधान्य देत असताना हा खेळाडू सिंगल आली. धावसंख्या धावफलकावरती सध्या आहे ती म्हणजे 7. अजूनही 25ची गरज. येणाऱ्या काही चेंडूमध्ये 25 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. जबरदस्त फाईट वातावरण टाईट करावं लागतं गोलंदाजांना या मॅचमध्ये. लो स्कोर सामना जेव्हा क्लोज येतो अगदी जवळ येतो तेव्हा मात्र सामना जरी पराभूत झाले फिल्डिंग करणारी टीम तरी मात्र त्या पराभवाची जास्त विजयाची जास्त चर्चा होत नाही. चर्चा होते ती पराभवाची जेव्हा तुम्ही लढताय मैदानामध्ये संघर्ष करताय. याही वेळेला तेच तारा बॉल बॅट अँड पॅटच्या मधून चला विकेट किपर का दिशेने आपण पाहिला हा डॉट. निर्धाव चेंडू वेगवान बॉल टाकत असताना गोलंदाज रोहित चिर्लेकर. आजच्या रात्रीमध्ये जेवढे फास्टर गोलंदाज होते त्या प्रत्येक गोलंदाजाला या विकेटने मात्र चांगली साथ दिली. या मैदानाने मात्र चांगली साथ दिली. चला थोडी घाई करा प्लीज. 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या रात्रीमध्ये. आणखीन सुपर 8मध्ये आपण 2 संघ क्वालिफाय करणार आहोत. प्रत्येक रात्रीमधला शेड्यूल हा वेगळा असेल. उद्या कदाचित एक संघ सुपर 4ला क्वालिफाय होईल. आयोजक ठरवतील. ऑन साईडला मिड विकेटमध्ये फटका मारलाय. डीपमध्ये स्वतः सुदेश साळुंके एक चपळ क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना बॉलला 1 रन इथे मिळाली. आणि 1 रनच्या मदतीने टीमची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 8 धावा. नुकताच खरं तर आपण पाहिला कोंडेवाच्या नाईट स्पर्धेमध्ये हा संघ रनरअप राहिला होता. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला. आणि त्याही स्पर्धेमध्ये मला वाटतं सुदेश साळुंकेला स्कूटी मिळाली होती इलेक्ट्रिक स्कूटी. जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिली. आता यावेळेला हा संघ खेळतो तिरंगा धुंद्रे या संघासोबत. अक्षयचं देखील आगमन झालं. अक्षय ठाकूर 8 धावा. खरं तर नवरात्रीमध्ये त्याला लकी ड्रॉमध्ये बाईक मिळाली होती उलमा रोडमध्ये. दमदार खतर योगदान त्यांचं राहिलं होतं. बॅकफुटला गेले स्लॅश केला बॉलला गॅपमधून काढला. वॉट अ शॉट टेक्निकली परफेक्ट. वाट पाहिली आणि दिशा दिली बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार 4 धावा चौकार. फास्ट बॉलला कट शॉट पाहायला मिळाला आणि अतिशय चांगलं त्या ठिकाणी हा स्ट्रोकमध्ये ताकद नजाकत होती. 4 धावा आल्या. 12 आल्या धावफलकावरती धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही विजयासाठी 18 बॉलमध्ये 20चं समीकरण बाकी आहे. चला घाई करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. यानंतर विनर असा पहिला सामना असेल. प्रसाद गरत आणि त्यांच्या बरोबरीने रोहन. 18 बॉल ॲट 20. नटराज इलेवन नावा. तर दुसऱ्या बाजूला पार्थ एंटरप्राइजेस निलेश इलेवन जावळे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 2ऱ्या फेरीमधला पहिला सामना रंगताना मैदानामध्ये आपण पाहणार आहात. 18 चेंडूमध्ये 20 होतील का रुचिर हा प्रश्न पडलाय कारण इथे आता धावांसाठी मात्र प्रचंड संघर्ष करावा लागतो. चला टीम मीटिंग नो फील्ड लावून घ्या. आपण सूचना असेल त्या ठिकाणी वोडाफोन महासंघ आयोजकांच्या वतीने फिल्डिंग लावून घ्या. ऋषी नाईक या संघातील लिजंड खेळाडू होते. त्यांचा देखील स्ट्रॅटजी टाइम फार मोठा असायचा आणि दमदार खेळाडू होते. ते देखील प्रत्येक वेळा मात्र डिसिजन घेताना थोडासा वेळ घ्यायचे आणि भरपूर चांगला काम त्यांचा या संघासाठी असायचा. परंतु आज जे यंगस्टर आहेत त्यांनाही मात्र मी विनंती करेन रिक्वेस्ट करेल. आता फास्ट क्रिकेट झालं तुम्ही त्यामुळे थोडं आपण सहकार्य करा आणि घाई करा प्लीज. 18 बॉल 20 तर समीकरण. पूर्वी आपण पहिला नाईट स्पर्धेसाठी 2-2 जनरेटर लागायचे ज्या ठिकाणी खरं तर हॅलोजन ते वेगळे होते. आता LED आलेत त्यामुळे आता कमी खरं तर आपण पहिला लाईट लागते हॅलोजनला आणि कमी खर्च होतो आयोजकांचा. आणि आजकाल आपण पहिला लाईटमध्ये देखील अनेक स्पर्धा आपण प्रज्वलित होताना पाहिल्या. परंतु नावानगरीमध्ये आपण जर पाहिलात तर केव्हाही दमदार लाईट दमदार मंडप दमदार आयोजन दमदार नियोजन सर्व काही गोष्टी असतील. उत्तम भोजनाची व्यवस्था तुम्हाला नावानगरीमध्येच पाहायला मिळेल. 18 बॉल 20 हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलंय. प्रत्येक बॉल मागे चला घाई करा प्लीज. बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज. त्या ठिकाणी प्रवीण मुंबईकर प्रदीप मुंबईकरांच्या चिरंजीव आमच्या सोबत आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. कवसला फिल्डर आकाश त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा भव्य दिव्य फटका 4 धावा चौकार.
दुंदरेचा हा खेळाडू सार्थक पाटील यंग टॅलेंट आहे आणि का स्विच केला बॉलला रिव्हर्समध्ये मात्र आता खेळत असताना त्याला लेसर रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आहे. अजूनही 16ची गरज येणाऱ्या 17 बॉलमध्ये अर्धा प्रवास पूर्ण झालाय. सफल झाले होते फुल लेंथ बॉल वेगात टाकलाय. रोशन बघा हनुमान भोईर साहेब आम्हाला माहिती देत आहेत की 1 जूनला जवळजवळ त्यांच्या मित्रपरिवारांचा 50 जणांचा वाढदिवस आणि याच मैदानावरती डीजे लावून केक कापून त्यांचा प्लॅन चालला आहे की 1 जूनला धमाका करूया. प्रवीण खरं तर 1 जून म्हणजे सार्वजनिक वाढदिवस. कारण पूर्वी कसं होतं शाळेमध्ये ॲडमिशन घेताना त्या नोंदी झाल्या होत्या खरं तर मराठी शाळेमध्ये तेच वाढदिवस बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले मोठ्या संख्येने आहेत. आणि 1 जून म्हटलं की जल्लोष होईल हनुमानदादा सांगतात या मैदानावरती. नक्कीच हनुमानदादा म्हटलं की नक्कीच बोले तैसा चाले तयाची बंधावी पाऊले. बोला तो बोला. यस 16 धावा आहेत आता 15 मध्ये बनवायच्या तब्बल 16 धावा. तर रोशन बघा सरपंच साहेबांची देखील इच्छा आहे की पक्षपात बाजूला ठेवून राजकीय चपला बाजूला ठेवून आपण नक्कीच 1 जूनला धमाका करणार या मैदानावरती. 1 जूनला सार्वजनिक वाढदिवस आपण पाहतोय ते आमचे विक्रम शेठ असतील, हनुमान साहेब असतील आणि संपूर्ण मित्र परिवार आमचे जयेंद्र पाटील साहेब असतील, जयेंद्र ठाकूर साहेब डॉन पिक्चर मध्ये फिरोज त्यांचा सगळ्यांचा आपला वाढदिवस पाहायला मिळेल. आता जिथे झाले 5 जण, नारायण ठाकूर साहेब 6, इथे 14 जण आहेत. रोशन आपण नक्कीच येऊ दोघे. क्या बात आहे. नक्कीच यावंच लागेल कारण त्यांनी मेसेज दिला या नावागावाने प्रत्येक खरं तर क्रीडा रसिकांना. राजकीय चपला तुम्ही बाजूला ठेवा, क्रिकेटसाठी एकत्र या. असं म्हणतात ना कोळशाच्या खाणीमध्ये हिरा असावा परंतु हिऱ्यामध्ये कोळसा नसावा. तसाच खरं तर राजकारणामध्ये क्रिकेट असावं तो क्रिकेटमध्ये राजकारण नसावं. हा एक चांगला मोलाचा संदेश खरं तर या आयोजकांनी दिला आहे. आणि सातत्याने दरवर्षी या गावाची आम्ही एकजूट पाहिली क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. क्रिकेटचा खेळ मात्र सर्वांना एकत्र आणतो याचं उत्तम खरं तर उदाहरण जर कोणतं असेल तर नावागाव. 12ची गरज आहे. पुन्हा एकदा पार्टनरशिपचा प्रयत्न 1 रन ते मिळेल. आता मात्र दबाव वाढत चाललाय, समोरच्या चेहऱ्यामध्ये टेन्शन वाढत चाललंय. प्रदीप तो टेन्शनमध्ये आला आमच्यासोबत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. 21 धावा फक्त 11ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. 13 बॉलमध्ये 11 तर समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 13 चेंडू 11 धावा. इथूनही सामन्यामध्ये पलटवार होईल जर का विकेट मिळाले. फिल्डिंग करताना ओडाफोन वाहा संघाला हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा आहे. खरं तर पावन खिंड आपण जरी पाहिली पाजू प्रभूंनी लढवली आणि ती लढवताना मात्र एक गनिम कोणालाही पुढे जाऊन दिलं. जोपर्यंत तोफेचा आवाज गडावरती होत नाही तोपर्यंत एकट्याने ती खरं तर पावन खिंड लढवली आणि पावन करून दाखवली. हलकासा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील आपण पाहिला हा चेंडू निर्धाव आहे आणि यावेळेला मात्र या षटकामध्ये कमबॅक झालं. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा. प्रवीण मागच्या वर्षी जे आयोजन झालं तेव्हा शेवटला जे सेलिब्रेशन झालं मला वाटतं इथे असलेले कोच देखील हातामध्ये घेऊन नाचले होते. सोपे डोक्यावर घेऊन डान्स केला होता. शैलेश भोईर तर भरपूर फॉर्ममध्ये होते. त्या व्हिडिओ आमच्या मोबाईलमध्ये आहेत आणि अंपायर सर्वांनी डान्स केला. आम्ही देखील नाचलो होतो कारण एक वेगळा जल्लोष या मंचावरती पाहिला. नितीन खरंच तुम्हालाही यंदा मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आमचे उत्तम डीजे ऑपरेटर. 12 बॉलमध्ये 11चं समीकरण. नक्कीच खरं तर आपण पाहिलं आता आपले सर्व समाज बांधव साक्षर होत चाललेत. परंतु पूर्वी भरपूर जण अशिक्षित होते आणि त्यावेळेस मात्र कोणालाही जन्मतारीख माहिती नव्हती, त्यांच्या नोंदी नव्हत्या. त्यामुळे 1 जून या दिवशी मात्र प्रत्येकाचा खरं तर जन्मदिवस कारण शाळेमध्ये ज्या नोंदी झाल्यानंतर त्यामुळे 1 जून हा दिवस मात्र मोठ्या उत्साहात देखील या ठिकाणी संपन्न होईल. 12 बॉल 11 धावा. मॅचकडे आपण जाऊया. हा सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये. ओडाफोन वाहा संघ आहे. या षटकामध्ये सुदेश सावंकेला तर एक मॅजिक करावी लागेल, मॅजिकल स्पेल टाकावं लागेल. 12 बॉलमध्ये 11 होतील का हाच प्रश्न आहे. त्याचं उत्तर आता द्यावं लागेल फलंदाज सार्थकला, उत्तर द्यावं लागेल प्रसन्न पाटील या खेळाडूला. निसर्गाच्या कुशीमध्ये असणारं हे गाव आहे दोंदरे आणि एका बाजूला उल्मेनोड मधलं हे गाव आहे. रिव्हर्स मारल्या पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट. सार्थक पाटील सबसे कातिल. सामना सोपा केलाय. आता 11 मध्ये फक्त 5 चं समीकरण.